नमस्कार मित्रांनो. आज आपण अशा एका अद्भुत ठिकाणाबद्दल बोलणार आहोत जिथे काळ म्हणजे वेळ आणि मृत्यू स्वतः थांबून नतमस्तक होतात. ते ठिकाण म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले मध्य प्रदेशातील उज्जैनचे श्री महाकाळेश्वर मंदिर. या मंदिराचा इतिहास, त्याची रचना आणि येथील परंपरा इतक्या रहस्यमय आहेत की त्या आजही विज्ञानाच्या कसोटीवर उतरलेल्या नाहीत. चला तर मग जाणून घेऊया उज्जैन महाकाल मंदिराचे 5 मोठे रहस्य, जे तुम्हाला आजही चकित करतील. नंबर 5. नागचंद्रेश्वर मंदिराचे अनोखे रहस्य. महाकाल मंदिराचे 5वे रहस्य दडलेले आहे मंदिराच्या अगदी वरच्या 3ऱ्या मजल्यावर. इथे आहे नागचंद्रेश्वर मंदिर. अद्भुत गोष्ट ही आहे की मंदिर वर्षातून फक्त एकदाच, म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी 24 तासासाठी उघडले जाते. या मंदिरात महादेवाची एक खास मूर्ती आहे, ज्यात शिवशंकरांनी 7 फणा असलेल्या नागाच्या आसनावर पार्वती सोबत बसलेले आहेत. या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी वर्षातील 364 दिवस भाविकांना वाट पाहावी लागते. याशिवाय जगात दुसरीकडे कुठेही अशी मूर्ती पाहायला मिळत नाही, ज्यामुळे हे मंदिर एक मोठे गूढ आणि एक मोठी श्रद्धास्थान बनलेले आहे. नंबर 4. महाकाल नाम आणि जगाची प्रमाण वेळ. महाकाल या शब्दाचा अर्थ आहे वेळेवर राज्य करणारा किंवा मृत्यूवर विजय मिळवणारा. पण या नावामागे एक वैज्ञानिक रहस्य देखील दडलेले आहे. प्राचीन भारतीय ज्योतिष आणि खगोलशास्त्रानुसार उज्जैन शहर हे पृथ्वीचे नाभिस्थान मानले जात असे आणि येथूनच जगातील मानक वेळ निर्धारित केली जात होती. अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे. त्यामुळे जो देव काळाच्या मध्यबिंदूवर विराजमान आहे त्याला महाकाल म्हणणे योग्यच आहे. आजही महाकाल मंदिरात केलेली पूजा केवळ भक्तीसाठी नव्हे, तर तुमच्या काळाला म्हणजेच वेळेला उत्तम बनवण्यासाठी केली जाते. नंबर 3. स्वयंभू शिवलिंगाचे गूढ. 12 ज्योतिर्लिंगांपैकी अनेक ज्योतिर्लिंगाची स्थापना मानवाने केली आहे, पण महाकाल मंदिराचे शिवलिंग हे स्वयंभू म्हणजे स्वतः प्रकट झालेले असे मानले जाते. या शिवलिंगाची स्थापना कोणी केली हे कोणालाच माहीत नाही. पौराणिक कथेनुसार दुष्यंत नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी भगवान शिव येथे प्रकट झाले आणि भक्ताच्या आग्रहावरून ते याच ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपात कायमचे राहिले. हे शिवलिंग नैसर्गिकरित्या जमिनीतून प्रकट झाले आहे आणि यात इतर ज्योतिर्लिंगांपेक्षा जास्त कॉस्मिक म्हणजेच ऊर्जा जास्त आहे. म्हणूनच या शिवलिंगाचे दर्शन केवळ दर्शन नसून एक देवी अनुभव आहे. दक्षिणमुखी ज्योतिर्लिंगाची महत्ता. महाकाळेश्वर मंदिराचे दुसरे रहस्य ते आहे जे याला इतर सर्व ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळे करते. हे ज्योतिर्लिंग दक्षिणमुखी आहे. हिंदू परंपरेनुसार दक्षिणेकडे मृत्यूची दिशा यमाची मानली जाते, पण महाकाळेश्वर हे एकमेव असे ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणेकडे तोंड करून आहे. यामुळेच भगवान शिवाला महाकाल म्हटले जाते, कारण ते स्वतः मृत्यूचे नियंत्रक आहेत. असे म्हणतात की जो भक्त महाकालाचे या रूपात दर्शन घेतो त्याला अपमृत्यूचे भय राहत नाही आणि मृत्यूवर विजय मिळवायचा आशीर्वाद मिळतो. हे दक्षिणमुखी स्वरूप महाकालाच्या रौद्र आणि शक्तिशाली स्वरूपाचे प्रतीक आहे. नंबर 1. भस्म आरतीचा अद्भुत चमत्कार. आणि आता येते उज्जैन महाकाल मंदिराचे सर्वात मोठे रहस्य, जी या मंदिराची ओळख आहे. ती म्हणजे पहाटे होणारी भस्म आरती. ही आरती फक्त भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. भस्म म्हणजे राख. ही राख वैराग्याचे आणि जीवनातील अंतिम सत्याचे प्रतीक आहे. पूर्वी ही आरती स्मशानभूमीतून आणलेल्या चितेच्या रोख्याने केली जायची, जी आता गायच्या शेणाच्या गोवऱ्याची शुद्ध राख वापरून केली जाते. या आरती दरम्यान शिवलिंगाचा पूर्णपणे शृंगार केला जातो. ही आरती पाहण्यासाठी आजही प्रचंड गर्दी होते आणि असे मानले जाते की भस्म आरतीच्या दर्शनाने भक्ताला मोक्ष मिळतो आणि सर्व नकारात्मक शक्ती दूर होतात. उज्जैन महाकाळेश्वर मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थान नाही, तर ते एक असे ऊर्जा केंद्र आहे जिथे काल, भय आणि मृत्यू यांचे नियम बदलतात. या 5 रहस्यांमुळे महाकाल मंदिर आजही जगासाठी एक आव्हान आहे, ज्याची तुलना कोणत्याही ठिकाणाशी होऊ शकत नाही. तुम्हाला यापैकी कोणते रहस्य सर्वात जास्त आवडले? कमेंट बॉक्समध्ये जय महाकाल लिहून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अद्भुत रहस्यांसाठी
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.